नमस्कार मंडळी, मी तन्मय गावकर पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय। विरण पोईप करीत आम्ही निघाला होते मालडीक जाऊ। मालडीक गेला आणि बघला होता सगळीकडे पाणी साठला, कारण की आज लागलेलो मुसळधार पाऊस, त्यामुळे सगळी फूग बसली। ज्या ज्या गावात नदी आहेत त्या गावात नक्कीच फूग बसता, कारण की पावसात तसं लागलो। आम्ही आता येऊन पोहोचलो होते श्री गांगेश्वर कला केंद्र मालवण मध्ये। त्या शाळेत सध्या फिनिशिंग काम आणि माती काम सध्या चालू आहे। ही बघा मूर्ती फिनिशिंग करून झालेली आहे। इकडे 2 फूट ते 5 फूट पर्यंत गणपती अवेलेबल आहेत। जर कोणाला गणपती हवे असतील तर खाली दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करावा। इकडे मातीचे गणपती मिळतात, तसे यूपीचे पण गणपती मिळतात। जर कोणाला माहिती असेल तर ही गणपतीची मूर्ती कशावरती बसली आहे कमेंट करून नक्की सांगा। पीओपी मध्ये सुद्धा गणपती खूप भारी असतात। ही मूर्ती बघा मोरावरती बसली आहे, खूप भारी वाटता। तर ही प्रभावाच्या मागे डिझाईन बघा खूप भारी वाटतं, आणि ही मातीमध्ये करूचा गेला तर खूप कठीण जाताला। या मूर्तीच्या मागे पूर्ण केदारनाथ रचवण्यात दिला, तर शिवशंकर आणि नंदी सुद्धा असत। A few hours later. नंतर आम्ही येऊन पोहोचलो होते ओमकार यांच्या शाळेत, जी